जबरदस्त मित्रांनो बघा मोठा खरवड आलाय. बघा मित्रांनो मोठा खरवड आलाय पागात. कडक साईज आहे. एक नंबर मित्रांनो बघा वरचा पाऊस बघा कडक काम. एक तर बघा किती वरती आलाय. डायरेक्ट हाताजवळ आला. हो बघा मित्रांनो दुसरा भोईट आलाय. बघा याची पण साईज चांगली मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोली यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज आपण पाग मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत आणि आज मी मासेमारी करण्यासाठी लाल पाग आणलेला आहे. बघा आपला वजनी पाग ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या साईजचे मासे सापडतात. तर हा आपण वजनी पाग नेणार आहोत मासेमारीला. आणि मित्रांनो पाग मासेमारी करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर सोबत कोणाला तरी नक्की ठेवा, कारण आपण जेव्हा दगडामध्ये पाग मासेमारी करतो तेव्हा पडण्याची शक्यता खूप असते. त्याच्यामुळे सोबत कुणीतरी असले ना की जरी आपल्याला जखम झाली तरी दुसरा व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पायामध्ये बुटं वापरा, जेणेकरून तुमचा पाय दगडावरती कापणार नाही. आणि मित्रांनो मासेमारी करताना तुम्ही हाताला ग्लोव्हसुद्धा वापरू शकता, कारण बऱ्याच वेळी काय होते की हाताला काटे टोचतात. त्याच्यामुळे मी एका हाताला ग्लोव्ज वापरतो, फक्त एका हाताला, कारण याच हाताने मी जास्त करून मासे पकडत असतो. आणि वडा मासा किंवा दुसरा काटेरी मासाला ना तो पकडण्यासाठी खूप मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही पण ग्लोव्ज वापरू शकता. तर चला मित्रांनो आता जाऊया आणि मासेमारीला सुरुवात करूया. आता समुद्राला भरती सुरू झाले आणि बघूया भरतीवरती आपल्याला काय मासे भेटतात. लाल पाग आहे आणि लाल पाग वजन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला मासे मस्त भेटतात. मित्रांनो आता आपण पाग मासेमारीसाठी सुरुवात करणार आहोत. मी आज लाल पाग आणलेला आहे आणि तो कसा गोळा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. बघा आता मी फासा घातलाय. पागाच्या दोरीचा फासा हाताला घातलेला आहे. त्याच्यानंतर दोरी अशी हातामध्ये गुंडाळून घ्यायची आणि अर्धा पाग असा हातामध्ये घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं मांस आपल्या कोपरावरती ठेवायचं आणि पागाचे दोन भाग करायचे. असे दोन भाग, अर्धा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं मांस आणि अर्ध मांस आपल्या डाव्या हातामध्ये. आणि चला आता समोर आपण जाऊ पाग फेकायला. चला मित्रांनो आता आपण पाग फेकूया. हॅलो पाठव ना वाढ. एक नंबर मित्रांनो बघा वरचा पाऊस बघा कडक काम. एक तर बघा किती वरती आलाय. डायरेक्ट हाताजवळ आलाय. बघा किती वडे मासे आलेले. हा एक आहे बिना काढून देऊ त्याला. त्याच्यानंतर अजून एक आहे बघा. आणि इकडे बघा एकदम 3 आले आहेत. एकाच ठिकाणी 3 आहेत वडे. साईज बघा किती मोठी आहे. कडक साईज आहे.
एकाच पागामध्ये बघा मित्रांनो आपल्याला 6 वडे मासे आलेले आहेत. 6 वडे मासे. मित्रांनो बरीच लोक बोलत असतात की वडे मासे तुम्ही मेलेले टाकता पागामध्ये. तर बघा हे वडे मासे आता हिलत नाहीत, तसेच आहेत. पण ते पाण्यामध्ये टाकले की बघा कसे ते फास्ट पोहतात. बघा आता वडा मासा एक पाण्यामध्ये सोडला की बघा तो कसा फास्टमध्ये पोहून जातो. बघा आता दुसरा पण सोडून दाखवतो. बघा बरीच लोक बोलत असतात की मासे तुम्ही मेलेले टाकता, पण वडा मासा असा आहे ना की तो पाण्याच्या बाहेर काढला ना की तो हालचाल करत नाही, पण त्याला पाण्यामध्ये सोडलं ना की तो आपण पकडू सुद्धा शकत नाही, एवढा फास्ट पोहतो. आपलं भारी काम झालंय. एका बागामध्ये 6 मोठे मोठे वडे भेटले, जबरदस्त. आणि बघा काय फास्ट पोहतात. त्यानंतर आता पकडणं मुश्किल आहे. बघा तर मासे जिवंतच असतात, पण ते पाण्याच्या बाहेर जरा हालचाल कमी करतात. एक नंबर. बघा मित्रांनो मोठा भोईट आलेला आहे. एक नंबर. बघा मित्रांनो मोठा भोई भेटलेला आहे. बघा साईज याची मस्त मोठी आहे. कडक. भारी काम, मस्त आपल्याला मासे भेटत आहे. जबरदस्त मित्रांनो बघा मोठा खरवड आलाय. बघा मित्रांनो मोठा खरवड आलाय पागात, जबरदस्त. कडक साईज आहे. बघा जबरदस्त खरवड लागलाय. सुपर. आणि आतापर्यंत मासे बघा किती भेटले आहेत. बघा पिशवीमध्ये भरपूर मासे आहेत. भारी काम. बघा मित्रांनो दुसरा भोईट आलाय. बघा भोई भेटलाय मोठा.
टर्पल दर्श बघा याची पण साईज चांगली मोठी आहे. बघा मोठा बोई यायला. या पागाचा फासा करलाय त्याच्यामुळे फक्त मोठ्या साईजचेच आपल्याला बोई येतात. पिलशाचा छोटा वर्जन, छोटा पिलसा मस्त. मित्रांनो आता पाग मासेमारी करून झालेली आहे आणि बघा आता आपल्याला किती मासे भेटलेले आहेत. महेश आता तुम्हाला मासे पलटी करून दाखवेल आज आपल्याला किती मासे भेटले. जाऊ कुठं बघा जबरदस्त. आणि वडे मासे बघा सर्व पोहत आहेत. वडे मासे भारी आहे. बोई पण जबरदस्त आहे. आणि सर्वात भारी म्हणजे आपल्याला खरवट भेटलाय. मस्त मोठ्या साईजचा खरवट आहे. खूप मासे भेटले. मस्त आहे. बघा मित्रांनो आजची आपली मेहनत 2 3 4 5 6 आणि 7 वडे भेटलेत. त्याच्यानंतर 4 मोठे बोईट भेटलेले आहेत आणि एक खरवट भेटलाय. भारी काम झालं आपलं. मित्रांनो बघितले ना आज आपल्याला किती मासे भेटले. आता इतके मासे आपल्यासाठी भरपूर आहेत. आपली 2 ते 3 जेवण होतील. त्याच्यामुळे आता आम्ही घरी जाणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला आजची पाग मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवाराचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.